लॉन्चिंग साठी रेडी 3, 2, 1 गो. सो नमस्कार पब्लिक, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण आलेलो आहे संभाजीनगर मध्ये आणि आज आपण जाणार आहोत, जे काय मी ब्लॉग मध्ये एक्सप्लोर करणार आहे. कुठे? दौलताबाद फोर्ट वरती. चला, एकदम क्रेझी, एकदम जिंदगीत मला वाटतंय. मी तर रोज उठतो लवकर. ही जी कॅमेरा शूट करते ना, ती कधीच एवढ्या लवकर उठलेली नाही. तो काय विषय नाही, तुम्ही मला बघा, तिला नका बघू आणि व्लॉग एन्जॉय करा. चला. तर आम्ही आज खूपच अर्ली मॉर्निंग उठलोय. आम्ही नाही, ही मी उठत असतो. ही जिंदगीत पहिल्यांदा एवढ्या लवकर उठलेली आहे. असो, तर आता आम्ही निघालोय देवगिरी फोर्ट आणि त्याचबरोबर दौलताबाद फोर्ट. तर आता मी उर्फ आहे तो देवगिरीच फोर्ट आहे. ते उगतच हे लोक जी नाम मागून येतात ना, ते नामकरण करतात. लक्ष नका देऊ, माझ्याकडे लक्ष द्या, माझा जास्त अभ्यास झालेला आहे. बरं, मला काहीतरी सांगायचं होतं. तर 2 दिवस इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार होते. आम्ही इथलेच आहे. आता इकडचं सगळं माहित झालं, त्याच्यामुळे आता आम्ही फुल नोटतो. कोणी आम्हाला काही विचारलं का डायरेक्ट हाणतो नाही का? असं करतो, घाबरत पण आम्हाला कोण नडतच नाही. परवा दिवशी खूप नडत होते लोक, पण आता 2 दिवस झालं कोणी आम्हाला त्रास नाही देते. ठीक आहे, चला आता जाऊया. ते सगळ्यात क्रेझी गोष्ट कुठली माहिती का? एकदा तर ना बस मधून उतरल्यावर एक रिक्षा मला डायरेक्ट मला काय म्हणतो, वेअर आर यू फ्रॉम ब्रदर? काय मी फॉरेन वरून आलो. कुठल्या अँगलने मी फॉरेन मला वाटत होतं, काय माहिती त्याला. बरं ठीक आहे, दम नाश्ता करायचा ना आता आपल्याला. काय करायचं आपल्याला नाश्त्याला? मी धरतो ना बाई. कसं आहे, हात दुखायला लागला 5-10 सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये. 2 मिनिट झाले, 2 मिनिट. बरं ठीक आहे, आता आपण नाश्ता काय करायचा सांग. मला तर शिरा खायचा होता. शिरा क्लिअर बोलत जा, शिराच बोलले मी. ठीक आहे, मग आता काय विषय नाही. मी बघू उडीद वडा, इडली विडी काहीतरी काय. सो तिरुपतीला तर नको, काल तिरुपतीला खाल्लं होतं. आता दुसरीकडे कुठेतरी ट्राय करू. हे बघा, हे जे आहे ना, हा जो बॅगचा एरिया आहे ना, हो हा, इथं तर रेल्वे स्टेशन आहे. इथं भरपूर हॉटेल्स आहेत नाश्ता बिष्टा करायला. आणि त्या ह्या रेल्वे स्टेशनच्या जस्ट ऑपोजिटला इकडं आम्ही रूम घेतली होती. तुम्ही पण जर कधी आले संभाजीनगरला तर रूम साठी काय इकडे तिकडे फिरत नका. स्टेशनवर उतरले तुम्हाला रिक्षावाले धरतील. रिक्षा माफिया इथे तुम्हाला धरतील, सांगतील भाई चलो 4-5 हॉटेल दिखाएंगे, करेंगे वो करेंगे, फिर पैसा देना. काही